वतीनं आणि माझ्या बिलवडी पंचायत समिती गणाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो. मी सुधीर सुभाष पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बिलवडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे. आमचं चिन्ह मशाल असून मी जनतेला आवाहन करतो की आपण आपल्या गणातील मशाल चिन्हावर मशाल चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपण आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं प्रथमतः मी आवाहन करतो. कुठलं विकासाचं विजन घेऊन आव्हान करताय? काय झाले, आमच्या पंचायत समिती गणामध्ये एकूण 16 गावे आहेत. 16 गावापैकी 7 गावं हे पुनर्वसित आहेत आणि पुनर्वसित गावामध्ये अजून त्यांना त्या गावांना गावठाण दर्जा मिळालेला नाही, एस टी स्टँड नाही, शाळेत शिक्षणाचं आधुनिकीकरण झालेलं नाही, असे विविध गोष्टी आहेत. आता आम्ही पंचायत समिती 16 गणामध्ये 16 गावामध्ये करत असताना रस्त्याची काही कामं राहिलेली आहेत, काही गावामध्ये पाणी नाही. ह्या अशा विकासाच्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहे. आत्तापर्यंत दोन्ही काँग्रेसचीच सत्ता होती येते. ती म्हणतात की भरपूर विकास झाला. तुम्ही कसं पाहताय त्या विकासाकडे? नाही, विकास झाला असं म्हणता येणार नाही, कारण बेसिक मुद्दे हे तसेच शिल्लक आहेत. अजून कुणीच आता पण 40-45 वर्ष झालं का आपल्या पुनर्वसन झालेली गावं आहेत, त्यांना अजून बेसिक पाण्याची सोय नाही, एस टी स्टँड नाही, त्याच्यानंतर त्यांना गावठाण दर्जासुद्धा मिळालेला नाही. असे बेसिक अजून प्रश्न मार्गी निराश लागलेले नाहीत. लाडक्या बहिणींचे पैसे जे बंद झाले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, काय आव्हान करायचं? आता लाडकी बहीण ही फक्त निवडणुकीपुरतीच होते अशी जनता बोलते. आता आम्ही त्याबद्दल बोलणं काही योग्य नाही, पण जनताच आणि लाडक्या बहिणीच सांगतात की हे ते आम्हाला निवडणूक जुमदार केला आहे म्हणून. कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला, तुम्ही फिरताय? आम्हाला आमच्या गणातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिथं जाईल तिथं ऑप्शन करण्यासाठी महिला येत आहेत, घरोघरी स्वागत होत आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुमचं आत्तापर्यंतचे काय सामाजिक कार्य आहे? आम्ही कोविडमध्ये जवळजवळ 10,000 कुटुंबांना दिवाळीचा शिधा पुरवला होता. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आम्ही शाळेमध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वह्या कपडे असं आम्ही देत असतो आणि कोणी अडीअडचणीच्या आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो. आव्हान काय करायचं? मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना एवढंच आवाहन करेन की आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा, त्याच्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही स्वतःहून आम्हाला मतदान द्याल. आता फक्त आम्ही पहिल्यांदा समोर येत आहे म्हणून आम्हाला विनंती करायची आहे की आपण आपलं एक बहुमोल मत देऊन आम्हाला विजयी करावं. जय महाराष्ट्र. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब 4 दिवसापूर्वी त्यांचं अपघाती निधन झालं. शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्वच पदाधिकारी दुःखातच आहे. पण हे राजकारण एवढ्या खालच्या दर्जाला गेलेलं आहे. आपण सर्वजण बघत आहेत, सर्वांनाच माहीत आहे. आज एवढे सर्व जनता, नागरिक, मतदार बंधू भगिनी हे सर्वजण दुःखात आहेत. आम्ही काय जास्त कुठच्या पक्षावरती टीका करणार नाही, पण आमचं एक मत आहे. आम्ही आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंचायत समितीचे उमेदवार सुधीर सुभाष पाटील यांना सर्वच ठिकाणी आम्हाला एवढं सहकार्य होत आहे. एवढी जनतेतून आम्हाला सर्वांनाच असं बोललं जातं की आम्हाला पर्यायच नव्हता. हे राजकारण वरच्या लेवलने एवढं खराब झालेलं आहे. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहून एक शिवसेनेचा उमेदवार 100% निवडून देईल. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. एवढे बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे इलेक्शनमध्ये तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून अर्ज भरला होता, त्याच्यानंतर तुम्ही पाठिंबाही दिल्यानंतर इतर पक्षांना, आणि आज तुम्ही शिवसेनेच्या मार्फत प्रचार करताय. म्हणजे कसं, म्हणजे त्यावेळेचं इलेक्शन आणि आताचं इलेक्शन काय फरक? त्यावेळेस जे राजकारणी लोक होती
त्यांनी आम्हाला खरं फसवलंच. आमचा त्यांनी फायदा करून घेतला. आमच्याकडे बघितलं नाही माघारी वळून. पण आमचं एकच म्हणणं आहे, आमची शिवसेना कट्टर आहे आणि आमचा शिवसैनिक फाटका तुटका असू द्या, पण एक निष्ठा आहे, आम्ही कधी या पक्षातून त्या पक्षात नाही. त्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं, आपण कुणाकडेही न जाता कोणाच्या हातापाया पडायची गरज नाही. आपण आपला पक्ष मजबूत कसा होईल त्या अपेक्षेने आपण काम करू. आणि आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये 7 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा 100% विजय होणार आहे हे नागरिकांनी ठरवलं आहे आणि आमचा विजय होणारच आहे. एवढं बोलतो. फसवलं पण ज्या पक्षांनी आम्हाला नाव उघड केलं तर बरं होईल थोडं. हा कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट केला, पण त्यांनी फक्त आमचा वापरच करून घेतला. पण आमच्या पदाधिकाऱ्यांना कधीही त्यांनी या बी पक्षाचा विचार केला जाईल व पक्षाचा विचार करू असं कधी काम केलं नाही. कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये 3 नेते एकत्र होते, त्यातले 2 नेते एकत्र आहेत अजून पण. नेमकं फसवलंय कोण? ज्यांनी 2 एकत्र आहेत त्यांनी फसवलंय की बाजूला गेलेलं फसवलं? आता ही सगळी नेते सगळी सारखीच आहेत. आज आपण ह्याला नाव ठेवून त्याला नाव ठेवून उपयोग नाही. ही सगळी एकाच माळाचं म्हणीत आणि ही सगळी मिळून मिसळून जायची. आपल्या जनतेला फक्त येड करते, ती दाखवत्यात वा तुम्ही फक्त येडीच माणसं आहे खरं. आम्ही जिकडे पळेल तिकडे तुम्ही आमच्या मागे पळत राहताय आणि थोडं लालच दाखवत्यात. आणि आम्ही ठरवलंय, आमची शिवसेना ही खंबीरपणे आमचे नेतृत्व, आमचे जे पक्षाचे नेतृत्व आहे त्यांच्या आदेशांप्रमाणे आम्ही सर्वजण काम करत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीत मशाल एंट्री करणार? 100% करणार, चांगल्या प्रकारे करणार. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.